नमस्कार मंडळी. ज्या मुलावर आपण जीवापाड प्रेम करतो तोच जेव्हा आपलं ऐकत नाही तेव्हा दुःख का होतं? कारण आपलं प्रेम हे प्रेम नसून तो एक स्वार्थ आहे. आपण रोज पोटापाण्यासाठी कष्ट करतो, प्रपंच करतो, पण कधी विचार केलाय का की इतकं करूनही आपल्याला खरं समाधान का मिळत नाही? आज मी ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या एक खूप सुंदर विचारांबद्दल बोलणार आहे. महाराज म्हणतात, प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवा. याचा नेमका अर्थ काय? चला तर मग आजच्या व्लॉगमध्ये जाणून घेऊया. महाराज एक खूप सुंदर उदाहरण देतात. आपण म्हणतो की माझं माझ्या मुलावर मुलीवर खूप प्रेम आहे, पण जेव्हा तो मुलगा आपल्या मनासारखं वागत नाही तेव्हा आपण तक्रार करायला लागतो. जर प्रेम खरं असतं तर तक्रार कशाला? खरं तर तिथं आपला अहंकार आणि स्वार्थ आडवा येतो. तो माझं ऐकत नाही ही भावना आपल्याला छळते. आपलं प्रेम हे परिस्थितीनुसार बदलणारं असतं आणि म्हणूनच अशा अशाश्वत प्रेमातून कधीच कायमस्वरूपी सुख मिळत नाही. महाराजांनी प्रपंचाला एका प्रयोगशाळेची उपमा दिली आहे. कॉलेजमध्ये आपण लॅबमध्ये जातो ते तिथे काही उत्पादन करण्यासाठी नाही तर फक्त शिकण्यासाठी. तिथल्या वस्तू आपल्या नसतात, पण आपण त्या वापरून प्रयोग शिकतो. अगदी तसंच हा प्रपंचसुद्धा परमार्थाची एक प्रयोगशाळा आहे. इथे आपण फक्त आपलं कर्तव्य निभावण्यासाठी आलो आहोत. मुलगा माझा ऐकत नाही किंवा परिस्थिती कठीण आहे याची चिंता करण्यापेक्षा मी माझं कर्तव्य चोख बजावतोय का हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला घरदार सोडून हिमालयात जायची गरज नाही. महाराज म्हणतात, फक्त आपलं आपलेपण बदला. घरातील माणसांवर निस्वार्थी बुद्धीने प्रेम करायला शिका. हा प्रपंच भगवंताच्या इच्छेने चालला आहे ही जाणीव ठेवा. जेव्हा आपण कर्तव्य म्हणून काम करतो तेव्हा फळाची अपेक्षा उरत नाही आणि मग दुःखही होत नाही. शेवटी महाराज एक मोलाचा मंत्र देतात. आपण वाचलेलं विसरू शकतो, पाहिलेलं विसरू शकतो, अगदी केलेली कृतीही विसरू शकतो, पण अंतःकरणात घट्ट धरलेलं नाम कधीच विसरायचं नाही. भगवंताच्या नामस्मरणात राहिलो की हा प्रपंच आपोआप परमार्थाकडे वळतो. शिस्त आणि नामस्मरण हे सुखी जीवनाचं गुपित आहे. आजपासून आपण एक प्रयत्न करूया. अपेक्षा कमी आणि कर्तव्य जास्त. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय